नमस्कार. सध्या सर्वत्र महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीचा कार्यक्रम हा अंतिम टप्प्यात आलेला आहे. काही तास शिल्लक आहेत प्रचाराला समाप्त होण्यासाठी आणि उद्या सकाळी 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी आपण आमच्या स्टुडिओमध्ये आज भिवापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाच्या भारतीय जनता पार्टी या पक्षावर उभ्या असलेल्या उच्च शिक्षित उमेदवार सौ सुषमा कुमारी सुषमा शंकरराव श्रीरामे या आमच्या स्टुडिओमध्ये आमच्या रोकटोक मुलाखतीमध्ये सहभाग घेण्यासाठी आल्यात. आमच्या प्रश्नांची या ठिकाणी ते उत्तर देतात आणि आपल्या मतदारांना आपल्या संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये सकारात्मक करतात या त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला निदर्शनास येणार आहे. नमस्कार सुषमाताई. नमस्कार सर. आपण उच्च शिक्षित आहात, शिक्षण आपलं अतिशय चांगलं आहे, अत्यंत मध्यमवर्गीय घराण्यातून आपण पुढाकार घेतलेला आहे आणि या परिस्थितीतून आपण सर्व शिकत शिक्षण घेत असताना असं अचानक आपल्याला काय वाटलं की आपण राजकारणात यावं? तसं मी 6 वर्षा आधीच बीजेपी म्हणजेच भारतीय जनता पार्टीमध्ये मी कार्यरत आहे आणि तसंही असून मला समाजकार्य करायची खूप इच्छा आहे आणि लोकांच्या ज्या काही आकांक्षा गरजा आहे त्या सोडवणे आणि समाजामध्ये आपण वावरणे यासाठी मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आधी सुरुवातीपासूनच काम करत आहे. परंतु लोकांचा असा कल झालेला आहे की ही नव्याने या पक्षामध्ये प्रवेश केला, पण हा त्यांचा चुकीचा निर्णय आहे. कारण की मी ऑलरेडी 6-7 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये मी सदस्य म्हणून काम करत होती, पण हे लोकांच्या लक्षात आलेलं. पण लोकांचं असं म्हणणं आहे की बा एकदम नवीन आलेल्या व्यक्तीला पक्षाने तिकीट दिली, तर काय बघितलं असं तुमच्यामध्ये जेव्हा पक्षाने तुम्हाला तिकीट दिली? त्यांनी माझं क्वालिफिकेशन बघितलं की मी वेल एज्युकेटेड आहे आणि तसंही असून मला त्यांनी की ही मुलगी एक सर्वसाधारण घरची गरीब घरची उमेदवार असून ही समाजामध्ये काहीतरी लोकांच्या समस्या सोडवू शकेल आणि समस्यांचं निराकरण करेल आणि लोकांच्या ज्या काही आशा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करेल. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी विश्वास टाकला पक्षाने. माझा असा प्रश्न आहे की मागे आमच्या चॅनलला आपण मुलाखत दिली काही दिवसाआधी आणि या मुलाखतीचा काही भाग काही लोक एकत्र करून तुमच्या बाबतीमध्ये एक विरोधाभास निर्माण करण्याचा, संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणं सुरू आहे. या संदर्भामध्ये काय म्हणणं आहे आपल्याला? ही त्यांची चुकीची भावना आहे. ते थोडं काय बोलण्यामध्ये थोडं आपलं झालं, पण मला काही कोणाच्या दोषारोपणाला किंवा कोणी मला टीका टिप्पणी करत जरी असेल तरी पण मला जर जनतेचा प्रतिसाद आहे आणि जनतेचा जर मला आशीर्वाद असेल तर मी नक्कीच भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्ष पदाच्या या नात्याने निवडून येईल आणि नक्कीच जनता मला निवडून देईल, एवढीच मी ग्वाही देते. कोणी किती माझ्या चुकावर टीका टिप्पणी करेल याचा काही मला परिणाम होणार नाही आणि मी नक्कीच जनतेचा जर मला आशीर्वाद असेल तर मी नक्कीच निवडून येणार. आपलं शिक्षण काय झालेलं आहे? माझं MSW MPhil PhD अपियर. एवढं उच्च शिक्षण घेऊन आपण या राजकीय क्षेत्रामध्ये आलात, काय विजन राहणार आहे नगरपंचायत मध्ये? आपण नगराध्यक्ष बनला तर पूर्ण भिवापूर नगरपंचायतच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपलं विजन काय असणार? भिवापूरमध्ये सर्वात जास्त सुशिक्षित बेरोजगार आहेत सर. त्याच्यामुळे माझा एकच आहे की जे बेरोजगार लोक आहेत आणि जो काही भिवापूरचा विकास आहे काही वर्षापासून खूप ठप्प झालेला होता, तो भिवापूर नगरीचा पूर्ण विकास करून आणि सुशिक्षित लोकांना व्यवस्थित बेरोजगार देऊन भिवापूर नगरीचा म्हणजे डेव्हलपमेंट करणे हे माझं नक्कीच उद्देश आहे. आपला व्हिडिओ क्रॉप करून जो जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारे जे व्यक्ती आहेत, विरोधी लोक असतील, तर त्याचा काही परिणाम तुमच्या या प्रचार यंत्रणेवर किंवा भाजपा पक्षावर होईल का? नाही सर, होणार नाही. पण असं चुका तर माणसाच्या हातामधूनच होतात आणि तेही असून जर जनतेचा मला आशीर्वाद असेल आणि जनतेचं जर मला कोऑपरेशन असेल तर मला त्या व्हिडिओचा काहीच होणार नाही. माझा एक प्रश्न जो पुन्हा आपणास आहे की आपण या ठिकाणी विकासाला घेऊन आलात. महाराष्ट्रामध्ये आपली भाजपची सत्ता आहे, केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, आता नगरपंचायतचं इलेक्शन भाजपा लढत आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर शिवसेना, अजित पवार गट आणि भाजपा हे तिन्ही पक्ष एकत्र म्हणून लढत आहे. परंतु आपल्या नगरपंचायतमध्ये शिवसेना हा पक्ष वेगळा लढत आहे. फक्त आपण अजित पवार गट आणि भाजपा हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन नगरपंचायतचं इलेक्शन लढत आहे. तिसरा जो पक्ष होता तो स्वतः स्वबळावरती निवडणूक लढत आहे. त्याच्यामुळे शिवसेनेचा भाजपाच्या या निवडणुकीमध्ये काय फरक पडेल का? शक्यता तर काही म्हणजे फरक पडणार नाही सर,
पण काही प्रमाणामध्ये आपल्याला ते थोडं डावलू शकतात की नाही बा त्याचे मत विभाजन होऊ शकतात. शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा कोणी उमेदवार आहे का? आहे ना. कोण आहे? माया डडमल. माया डडमल आहे. हं. तर त्या स्पर्धेमध्ये आपल्यासोबत कोण असणार आहे? मंगला डडमल आहे. माझ्या प्रतिस्पर्धी स्पर्धेमध्ये आहे काँग्रेस म्हणजे काँग्रेस. कुंदाताई म्हणजे कंगाले. शिवसेनेचा कुठेच नाही, काही रोल नाही, कॉल नाही. कुठेच जी काही- लढत होईल ती काँग्रेस ती आणि काँग्रेस आणि भाजप. भाजपमध्येच. भाजपामध्ये आपण सरस उमेदवार म्हणून सध्याच्या घडीला आहात. एक सर्वसामान्य घराण्यातल्या सुशिक्षित आणि उच्च शिक्षित असं व्यक्तिमत्व असणारं नेतृत्व आज भाजपाकडे आहे. हो. पण भाजपकडे नेतृत्व असताना भाजपामधले नाराज झालेले जे लोक असतील, मला असं माहित पडलं जेव्हा मी फिरलो तेव्हा, ते नाराज लोक जे आहेत यांना सकारात्मक करण्यासाठी, यांना आपल्या बाजूने आणण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? यांना सकारात्मक करण्यासाठी जनतेचा मला सर्वात आधी कोऑपरेट असणं खूप गरजेचं आहे. जनतेचा जर मला आशीर्वाद असेल तर मी नक्कीच नगराध्यक्ष पद झाली तर ते लोकच मला स्वतःहून कोऑपरेट करतील. अच्छा, आणि तुमच्या सोबत काम काम करतील. करतील. आता या निवडणुकीत आपल्यासोबत काम करतील का ते लोक? नक्की. नाराज जे आहेत ते नाही सध्या तर करणार नाही कारण की ते अपक्ष म्हणून काही उमेदवार असे उभे लढत आहे, आहेत. पण ते हा. निवडून आल्यानंतर पण तुमच्या निवडून सोबत येतील. आल्यानंतर मला ते कोऑपरेट बरं. करतील. शेवटचा प्रश्न आपल्याला आहे की ही निवडणूक म्हणजे अतिशय अटीतटीची सामना सर्वीकडे मुंबईमध्ये आहे, भिवापूरमध्ये आहे, बुटीबोरीमध्ये आहे, कामठीमध्ये आहे. सर्वीकडे हा हो. अतितटी सामना भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. हो. मतदारांना आपण भाजपाचे उमेदवार म्हणून काय आव्हान करणार? मतदारांना मला एवढंच आहे की सर्वात जास्तीत जास्त मतांनी मला म्हणजे निवडून द्यावं आणि जनतेनी म्हणजे माझ्या एज्युकेशन या फील्ड या नात्याने की जास्तीत जास्त संख्येने मला निवडून दिलं तर मी भिवापूर नगरीचा नक्कीच विकास करेल. धन्यवाद. या ठिकाणी कुमारी सुषमा शंकरराव श्रीरामे या भिवापूरवरून आल्यात. आमच्या स्टोरीला त्यांनी भेट दिली आणि आपल्या रोखठोक मुलाखतीमध्ये आमच्या प्रश्नांची संपूर्ण समाधानकारक अशी उत्तरं दिली आहेत. आपण आपला अमूल्य वेळ आमच्या या न्यूज चॅनलला दिलात आणि पुढील वाटचालीसाठी आम्ही आमच्या चॅनलच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा प्रदान करतो. धन्यवाद.